आणि आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। मुंबईकरांना हवामान विभागाने अलर्ट जारी केलाय। पुढील 3 ते 4 तास मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। मुंबईत प्रति तास 40 ते 50 किलोमीटर हवेचा वेग असणार आहे। तर मुंबईतील अनेक भागात पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। मुंबईकरांनो काळजी घ्या, हवामान विभागाचा अलर्ट। तर दुसरीकडे एक वडाळ्यातून मोठी बातमी समोर येते। वडाळ्यात श्रीजी टॉवरची लिफ्ट कोसळलेली आहे। अवकाळी पाऊस आला आणि त्यानंतर वडाळ्यात श्रीजी टॉवरची लिफ्ट कोसळली। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। एकीकडे अवकाळी पाऊस, दुसरीकडे वडाळ्यात ही दुर्घटना घडली आहे। श्रीजी टॉवरची लिफ्ट कोसळलेली आहे। त्याचीच ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, नेमकं काय घडलंय? साधारणतः अर्ध्या तासापासून मुंबईत सोसाट्याचा वारा सुद्धा सुटलेला आहे। सुरुवातीला रिमझिम पाऊस होता, परंतु आता पावसाने सुद्धा जोर धरला आहे आणि याचाच परिणाम म्हणून जो सोसाट्याचा वारा होता तो वडाळा बरकत अली रोड या ठिकाणी एक मोठा टॉवर होता, त्याची जी लिफ्ट आहे ती लिफ्ट पडल्याचं पाहायला मिळत आहे। आता या लिफ्टमुळे कुणी जखमी झालं का हे अद्याप समोर आलेलं नाहीये, परंतु सोसाट्याचा वारा वाहत होता आणि त्यातच ही जी लिफ्ट आहे ती पडल्याचं पाहायला मिळते। याचबरोबर आता मुंबईत पावसाने सुद्धा जोर धरलेला आहे, तर याचा परिणाम म्हणून लोकल सेवेवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे। लोकल ज्या आहेत त्या एका मागोमाग ज्या आहेत त्या उभ्या असल्याचं पाहायला मिळते। दादर पासून कल्याणकडे जाणारी असो किंवा दादरकडे जाणारी असो, माटुंगा स्थानकामध्ये अनेक लोकल रेल्वे ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत। अशा प्रकारचा हे अचानक आलेला हवा जे आहे त्यामुळे मुंबईत अक्षरशः मुंबईकर जे आहेत ते त्रस्त झालेले पाहायला मिळत आहे। निश्चितच मनोज, ही लिफ्ट जिथे कोसळली तिथे कोणी कर्मचारी काम करत होतं का? कारण गाड्यांची ये जा सुरू असतानाच ही लिफ्ट जी आहे ती रस्त्यावर कोसळलेली आहे। अगदी बरोबर आहे। ही लिफ्ट कोसळली त्यावेळेस जे वाहनं होते ते वाहनं सुद्धा ये जा करत होते आणि त्याच वेळेस ही लिफ्ट पडलेली आहे, परंतु यामध्ये कोणी जखमी झालं का हे अद्याप समोर आलेलं नाही। कुठल्या वाहनावर ही लिफ्ट पडली का हे अद्याप समोर आलेलं नाहीये आणि या ठिकाणी आता स्थानिक पोलीस जे आहेत किंवा ते स्थानिक लोक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। धन्यवाद मनोज, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास हवामान विभागाने देखील एकीकडे अलर्ट दिलेला आहे तर दुसरीकडे मुंबईकरांनो काळजी घ्या असं आवाहन देखील करण्यात येत आहे।